नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला फार्मासिस्ट एक्झाम क्रॅक करायची असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण पाहणार आहोत कंप्लीट सिलेबस प्लस तयारीची स्ट्रॅटर्जी कशी तयारी करायची त्याबद्दल पण. ठीक आहे. आपल्या चॅनलवर आपण फार्मसी रिलेटेड सर्व अपडेट देत असतो. त्यामुळे जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट जे काय येतील ते सर्वात आधी भेटेल. आज आपण बघणार आहोत कंप्लीट फार्मासिस्ट भरतीचा जो काही सिलेबस आहे तो सगळा पूर्ण. त्याच्यामध्ये सेक्शन 1मध्ये येतात बघा इंग्लिशमध्ये काय आहे, हा जो सेक्शन आहे हा सेक्शन बेसिक आहे मित्रांनो, पण आपल्याला मार्क देणारा सेशन आहे. ठीक आहे. ह्यामध्ये काय काय आहेत, ग्रामर आहेत, त्याच्यामध्ये सिनोनम्स, ऑटोनेम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, त्यानंतर व्हॉकॅब्युलरी, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेसेस, देअर मिनिंग, एक्सप्रेशन, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. ठीक आहे. ह्यासाठी काय आहे, तुम्हाला कमीत कमी जो 15 ते 20 मिनटं इंग्लिशची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सोडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा पण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन जो सेकंड आहे तो आहे मराठीचा. मराठीमध्ये काय दिलेलं आहे, मराठी व्याकरण आहे, त्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्द अर्थ, प्रयोग, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार ह्यांचा इत्यादी आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी. त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोड्या लावा. ठीक आहे. हा जो सेक्शन आहे हा सेक्शन खूप स्कोरिंग सेक्शन आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो ग्रामरच्या बुक असतात त्या ग्रामर बुक बघा, त्याच्यानंतर MCQची प्रॅक्टिस करा, रोज ते 10 ते 15 प्रश्न सोडवा, जेणेकरून तुमचं मराठी सेक्शन हे कवर होईल. त्यानंतर जो सेक्शन आहे थर्डवाला तो आहे GK. हा GK म्हणजे जनरल नॉलेज. GK सेक्शन इग्नोर करू नका. त्याच्यामध्ये बघा काय काय आहे, करंट अफेअर्स आहेत, त्याच्यामध्ये इंडिया आणि महाराष्ट्राचे जो करंट अफेअर आहेत, काही नाही, आपलं 6 महिन्याचं करंट अफेअर तेवढं आहे ते बघून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर इंडियन हिस्ट्री, त्यामध्ये इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा तर अभ्यास आपल्याला माहीतच पाहिजे थोडक्यात. जनरल सायन्स, स्पोर्ट आणि कल्चरचं, त्यानंतर RTI ॲक्ट 2005, महाराष्ट्र पब्लिक सर्वंट, त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, दररोज करंट अफेअर वाचा आणि स्टॅटिक GK रिवाईज करा. ठीक आहे. लॉजिकल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये बघा हा जो सेक्शन आहे तुमची थिंकिंग पॉवर चेक करतो. ह्याच्यामध्ये काय टॉपिक आहेत, ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, बेसिक अरिथमिक नॉलेज आहे, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर जनरल सायन्स आहे, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट सायन्स आहेत. ह्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर ह्यासाठी जो आहे ना तो आपल्या शॉर्ट ट्रिक्स वापरायच्या. ठीक आहे. आता जो सेक्शन 5 आहे, सेक्शन 5 हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे आपल्यासाठी. ह्यामध्ये बघा जनरल फार्माकोलॉजी, त्याच्यामध्ये टाईप 1 ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, डोसेस फॉर्म, बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ADR, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्माकोलॉजी, न्यूरोफार्माकोलॉजी, सायकोफार्माकोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी, त्यानंतर फार्मसी इपिडर्मिओलॉजी, डेंटल फार्माकोलॉजी. ओके. त्यानंतर इंडियन फार्माकोपिया, IP आणि BP, ब्रिटिश फार्माकोपिया. त्यानंतर फार्मसी ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि त्यांच्या अमेंडमेंट. फार्मसी ॲक्ट ह्यांच्यावरती तर क्वेश्चन हमखास असतातच 100%. त्यानंतर FDA आहे, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. त्यानंतर ड्रग स्टोरेजमध्ये बघायचं की स्टोरेजचा पूर्ण एक स्टडी करायचा, किती टेम्परेचरला कोणते मेडिसिन वगैरे किंवा कोणत्या स्टोअरला किती टेम्परेचर लागतात, त्या सगळ्या गोष्टीचा स्टडी ह्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर लॉजिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, त्यानंतर रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्टमध्ये फार्मासिस्टचा रोल काय असतो
हे पण त्याच्यामध्ये ह्याच्यावरती पण एक दोन क्वेश्चन येतात. त्यानंतर कम्युनिटी फार्मसी, GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ठीक आहे. त्यानंतर डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन द फार्मास्युटिकल हॉस्पिटल्स, EDL अँड ECL लिस्ट, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर फॉर टू रन हॉस्पिटल, ठीक आहे. इसेन्शियल ड्रग लिस्ट वगैरे ते सगळं इम्पॉर्टंट आहेत. हा आपला झाला कंप्लीट सिलेबस. त्याच्यासाठी आता ह्या आपला जो फार्मसीचा सिलेबस आहे त्या सेक्शनसाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? हा जो सेक्शन आहे तो तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला नोट्स बनवावं लागतील. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील ते बघा, त्याच्यामध्ये कोणते रिपीट होतात ते क्वेश्चन काढा, त्याचा अभ्यास करा व्यवस्थित, ठीक आहे. कमीत कमी डेली तुम्हाला जो स्टडीचा जो स्ट्रॅटर्जी आहे, प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी ती कशी करावी लागेल, डेली तुम्हाला 2 तास तरी फार्मसीला द्यावं लागेल. त्यानंतर 1 तास आपलं GKला द्या, 30 मिनिट इंग्लिश किंवा इंग्लिश मराठीला द्या, 30 मिनिट ॲप्टिट्यूडला द्या आणि विकली रिव्हिजन ही खूप महत्त्वाची आहे, ठीक आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा सिलेबस व्यवस्थित कव्हर केला तर तुमचं सिलेक्शन नक्की होईल. कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.